नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आंबेझरी इथं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला। गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातून आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं ही सेवा सुरू करण्यात आली आहे। 18 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झालेल्या या बससेवेच्या उद्घाटनासाठी गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्य, नृत्य आणि तिरंगा घेऊन बसचं उत्साहात स्वागत केलं। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली। या नव्या सेवेमुळे गडचिरोली, चातगाव, धानोरा, येरकळ, मुरुमगाव, येडेगाव, आंबेझरी, मंगेवाडा, जयसिंग टोला, मालेवाडा असा मार्ग जोडला गेला असून 15हून अधिक गावातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे। पूर्वी या भागातील नागरिकांना तहसील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पायपीट करावी लागत असे। आता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच गावकऱ्यांना दैनंदिन गरजांसाठी सहज प्रवास शक्य होईल। या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलानं 507 मोबाईल टॉवर्स उभारले, 420 किलोमीटर रस्ते व 60 पूल बांधून जिल्ह्यातील संपर्क सुविधा सुधारल्या आहेत। तसेच गट्टा गडचिरोली, कटेझरी व अहेरी या मार्गावरही प्रथमच बससेवा सुरू करण्यात आली आहे। या उपक्रमामुळे दुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान सुसह्य होणार असून प्रशासन व पोलिसांच्या समन्वयातून गडचिरोलीत विकासाची नवी वाट निर्माण होत आहे।